नमस्ते. आज आपण बनवणार आहोत उपवासाचे पॅटीस. रथसप्तमी चालू आहे आणि बऱ्याच जणांचे हे 7 दिवसाचे रथसप्तमीचे उपवास असतात, म्हणजे सूर्याचे उपवास. तर सूर्यनारायणाला सकाळ सकाळी नमस्कार करायला असा हा सूर्य दारासमोर काढला जातो आणि मग सलग 7 दिवस फराळाचं काय खायचं, तर त्यातला हा एक प्रकार बनवू शकता आणि ते म्हणजे उपवासाचे पॅटीस. अतिशय सोपी रेसिपी आहे. वरून एकदम क्रिस्पी होतात आणि आतमध्ये मस्त खमंग असं सारण लागतं. तर त्यासाठी इथे मी एक मोठा नारळ फ्रेश फोडून घेतलेला आहे. आता या नारळामध्ये पाणी कमी होतं, त्यामुळे हा थोडासा कोरडा आहे. तर याची काप करून घ्यायची. आता कढई गरम करायला ठेवायची आणि त्याच्यामध्ये 1/4 कप शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजून झाले, हे पहा कलर चेंज झाला की याला काढून घ्यायचे आणि याच कढईमध्ये 1-2 चमचे तूप घालायचं आणि या तुपामध्ये काजूचे तुकडे करून थोडेसे काजू शालो फ्राय करून घ्यायचे. काजूचा कलर चेंज झाला, काजू छान भाजले की त्यालाही व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचं आणि याच कढईमध्ये आपण आता एक 5-6 पिवळे मनुके आणि क्रेनबेरीज घालणार आहोत. तर हे आपण थोडंसं शालो फ्राय करून घ्यायचं. 1 मिनिटभरच याला परतायचं आणि हे काढून बाजूला घ्यायचे. आता गरम कढईमध्येच आपण एक अंदाजे 2 ते 3 हिरव्या मिरच्या कट करून भाजायला टाकायच्या, म्हणजे मग मिरचीचा कच्चा पण निघून जाईपर्यंत आपण हे परतून घ्यायच्या. मिरची व्यवस्थित भाजली गेली की गॅस बंद करायचा आणि याच्यावर आपण जे खोबऱ्याचे काप केले ते ह्याच्यात काप घालायचे. थोडे काप चटणीसाठी बाजूला ठेवायचे. आता शेंगदाणे, खोबरं, हिरवी मिरची, मीठ याचं मिक्सरला वाटण करून घ्यायचं. सुरुवातीला पाणी घालू नका, हे वाटण असं दिसेल. आता याच्यामध्ये गोडीसाठी आपण 1-2 खजूर टाकणार आहोत. तर खजुराच्या बिया काढून घ्यायच्या आणि आता याच्यामध्ये हे खजूर मिक्स करायचे. तर इथे मी 3 खजूर घेतलेले आहेत. आता पुन्हा एकदा हे मिक्सरला फिरवायचं. इथे कुठेही आपण पाण्याचा वापर करायचा नाही, कारण आपण हे सारण बनवतोय. तर आता हे असं बाहेर काढून घ्यायचं. खजुरामुळे काय होतं की त्या खोबऱ्याला अजून थोडासा ओलसरपणा आणि चिवटपणा येतो. तर हे पहा, आता याच्यामध्ये तिखट आहे, गोड आहे. तर आता आंबटसाठी आपण मगाशी जे ड्रायफ्रूट्स हे करून घेतले होते ते घालायचे आणि मनुके आणि क्रेनबेरीज ॲड करायचे. म्हणजे आता आपलं हे सारण तयार झालं. आता अगदी थोडंसं याच्यामध्ये लिंबू पिळायचं किंवा मग तुम्ही आमचूर पावडर पण टाकू शकता. आता हे सगळं एकसारखं करून घ्यायचं आणि याचे आपण एकदम छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे. तर हे गोळे इझिली वळले जातात, कारण खोबऱ्याला तेल असतं, तर त्याचं तेलामुळे आणि आपण जे खजूर घातलेत याच्यामुळे याला चिकटपणा येतो आणि हे असे छोटे छोटे बॉल्स बनले जातात. तर हे एकसारखे करून घ्यायचे. हे आपले सारणाचे गोळे तयार झाले. तर या पद्धतीने तुम्ही गोळे बनवू शकता. आता सारण तयार झालं. आता ह्या पॅटीससाठी उपवासाच्या आपल्याला लागणारी चटणी आपण बनवणार आहोत. तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे काजू घालायचे आणि जे आपण नारळाचं थोडंसं खोबऱ्याचे काप ठेवलेले ते मिक्स करायचे. चवीनुसार मीठ घालायचं आणि हिरवी मिरची घालायची. आता जर तुम्हाला कोथिंबीर आणि जिरे तुम्ही उपवासाला खात असाल तर ते याच्यामध्ये घालू शकता. थोडीशी साखर घालायची आणि लागेल तसं पाणी घालून याचं वाटण बनवून घ्यायचं, म्हणजे मग आपली ही अशी चटणी तयार होते. तर ही चटणी आपण बाजूला काढून घेऊया. हे पॅटीस तुम्ही चटणीबरोबर पण खाऊ शकता, नारळाची चटणी आहे, किंवा मग तुम्ही दह्याला थोडंसं फेटून त्याच्यामध्ये तिखट आणि मीठ घालून पण खाऊ शकता. आता इथे मी 3 बटाटे उकडून गार करून घेतलेले आहेत. हे बटाटे एकदम असे भरपूर गिरगिरीत उकडायचे नाहीत आपल्याला, तर थोडं कमी पाण्यामध्येच उकडून घ्यायचे, जेणेकरून याच्यामध्ये पाण्याचा अंश थोडा कमी राहील. तर हे असे झालेले आहेत बटाटे. आता स्मॅशरच्या साहाय्याने याला आपण बारीक करून घ्यायचं. तर याला खिसू वगैरे नका, स्मॅशरच्या साहाय्यानेच त्याला थोडंसं दाबून दाबून बारीक करा. आता हाताने याला एकसारखं करून घ्या. बटाटा किसला तर काय होतं, खूपच चिवट होतो, त्यामुळे याला हाताने कुस्करा किंवा स्मॅशरच्या साहाय्याने कुस्करा. आता हाताने हा एकसारखा करून घ्यायचा. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं अंदाजे आणि मीठ घातल्यानंतर हे मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता ह्याला बाइंडिंगसाठी आपण इथे राजगिऱ्याची पिठी वापरणार आहोत. तर हे राजगिऱ्याचं पीठ मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतं. जर नाही झालं तर तुम्ही इथे अरारूटची पावडर वापरू शकता किंवा मग आपले वरीचे तांदूळ असतात, ते वरीचे तांदूळ बारीक करून पण त्याची पिठी वापरू शकता. तर इथे मी राजगिऱ्याची पिठी वापरलेली आहे, कारण त्यानिमित्ताने आपल्याला राजगिरे खाण्यामध्ये येतात आणि ते एक चांगले मिलेट आहेत, अतिशय पौष्टिक आहेत आणि ग्लुटेन फ्री आहेत. तर ते याच्यामध्ये आपण मिक्स करायचे आणि असं बसेल इतकं पीठ घालून आपण कणकीसारखा याचा गोळा बनवून घ्यायचा.
आता हे आपलं कोटिंग तयार झालेलं आहे. तर आता छोटा त्यातला गोळा घ्यायचा, त्याची अशी पारी बनवायची आणि आपण जे मगाशी सारणाचे गोळे केलेत ते मध्ये ठेवून अलगद हाताने व्यवस्थित असे याला भरून घ्यायचे. हा पहा, आपला एक पॅटीस तयार झाला. आता हे पॅटीस खाली ठेवायच्या आधी बेसला थोडासा तुपाचा हात लावून घ्या, म्हणजे मग हे पॅटीस खाली चिकटणार नाहीत. आता याच्यावर हे पॅटीस ठेवा. तर असा हा छोटासा गोळा आधी बटाट्या आणि राजगिरा पिठाचा घ्यायचा. तुम्हाला असं वाटलं की हाताला चिकटतंय तर याला थोडंसं मध्ये तेल किंवा तुम्ही तुपाचा हात पण लावू शकता, कारण बटाटा चिवट असतो तर तो चिकटला जातो बऱ्याचदा. तर असं तुम्ही तेल किंवा तुपाचा हात घेऊन लावू शकता. आता आपण मोदकाला कशी पारी करतो तशी याची पारी करायची, किंवा मग तुम्ही पुरणपोळी करत असाल तर त्याचा उंडा भरताना कसं करता तसं याचा गोल करून घ्यायचा वाटीसारखा आणि याच्यामध्ये सारण ठेवायचं. आता सारण ठेवल्यानंतर याला हळूहळू मिटवायचं आणि वाटलं तुम्हाला वर थोडंसं कमी पडतं तर तुम्ही दुसरी बटाट्याची थोडंसं त्यातलं पीठ घेऊन पण वरून लावून याला व्यवस्थित दाबून भरू शकता. आता एकदा पूर्ण गोळा तयार झाला की याला दाबून लाडवासारखा एकसारखा करून घ्यायचा आणि गोल शेप द्यायचा. आता तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही हे कमी जास्त छोटे मोठे असे बनवू शकता. तर इथे पहा, माझं 2 एकसारखे झालेत, एक थोडासा मोठा झालेला आहे. तर तुम्ही हव्या त्या शेपमध्ये करू शकता. एवढ्या माझ्या 3 बटाट्याचे हे इथे 6 ते 7 पॅटीस तयार झालेले आहेत, पण हे साईजनी खूप मोठे आहेत. म्हणजे एक पॅटीस खाल्ला तरी आपलं पोट भरून जातं आणि अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी होऊन जाते. चवीला तर सुंदर लागतेच. म्हणजे तर हे पहा, अगदी व्यवस्थित मिटले जातात कडा आणि कुठेही आपल्या पॅटीसला असे तडे जात नाहीत, काही नाही. तर हे पॅटीस तुम्ही असं नाही की उपवासालाच खाल्ले पाहिजेत. हे पॅटीस तुम्ही अगदी मुलांच्या पार्टीसाठी किंवा तुमच्या किटी पार्टीसाठी सुद्धा बनवू शकता, कारण खूप आकर्षक दिसतात. आता हे तळायला घ्यायचे. तर तळण्याआधी काय करायचं, आपण जे राजगिऱ्याची पिठी घेतलेली होती त्याच्यामध्ये हे थोडेसे घोळवून घ्यायचे आणि मग जे एक्स्ट्राचं पीठ लागलं असेल ते हाताने झाडायचं आणि मग मीडियम फ्लेमवर तेल गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपले हे पॅटीस तळायला सोडायचे. सुरुवातीला तेल थोडंसं कडक करून घ्या आणि नंतर गॅस मीडियम टू लो मध्ये ठेवा. हे पहा, आता म्हणजे बऱ्याचदा काय होतं, डायरेक्ट टाकलं की तो बटाटा आहे तो असा खाली कढईला चिटकू शकतो आणि मग वरून तितकासा क्रिस्पी लेअर येत नाही. तर थोडंसं तुम्ही तळायला टाकण्याच्या आधी राजगिऱ्याच्या पिठामध्ये घोळवलं तर त्याला व्यवस्थित अजून कोटिंग होतं आणि मग हे आपले पॅटीस व्यवस्थित तळले जातात. तर आता याला हळूहळू गोल गोल फिरवून सर्व बाजूनी तळून घ्यायचे. एकदा का तळून पूर्ण होत आले की तुम्ही असं गुलाबजामुन सारखे याला गोल गोल फिरवून पण सर्व बाजूनी तळून घेऊ शकता. तर हे पहा, कलर पण खूप सुंदर येतो. आता हे आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊया. टिश्यू पेपरवर ठेवल्यावर पण पहा, याला खूप तेल राहत नाही, कारण कमी तेलामध्येच हे तळून होतात, त्यामुळे तेलकट जाणवत नाहीत. हाताला घातलात तरी तुम्ही एकदम कोरडे जाणवतात. तर असे हे पॅटीस एकदा तुम्हाला अंदाज आला की मग तुम्ही एका वेळी 3-3, 4-4 म्हटलं तरी तेलामध्ये तळू शकता. तेल फक्त मीडियम टू लो मध्येच ठेवा, कारण मोठ्या गॅसवर ठेवलात आणि तेल कडक केलं तर मग वरचं कोटिंग लगेच जळून जाईल. तर हे अशा पद्धतीने आपले हे पहा पॅटीस तयार झालेले आहेत. आता हा मी तुम्हाला कट करून दाखवते. सुरीने वरून तुम्ही बघितलात तर याला छान करकरीत असा आवाज येतो आणि कट केल्यानंतर पण पहा 3 लेअर तयार होतात. म्हणजे बाहेरचा कोटिंगचा, आतला तो आपण जे सारण भरले त्याचा, आणि एकदम बाहेर आहे तो असा हा थोडासा गुलाबी असा कलर आलेला आहे. तर दिसायलाही आकर्षक आहेत. मग तुम्ही हे नारळाच्या चटणीबरोबर सर्व करू शकता, किंवा मग इथे मी कोकम आगळ ठेवलेला आहे तसंही ठेवू शकता, किंवा मग दही फेटून त्याच्यामध्ये थोडीशी मिरी पावडर आणि मीठ घालून पण सर्व करू शकता. रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.